हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आस्वाद रेसिपीजच्या किचनमध्ये उकडलेल्या बटाट्यांची रसभाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। खूप सुंदर झालेली आहे, अप्रतिम अशी ही बटाट्याची भाजी कशी बनवायची, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण मोहरी, त्याच्यानंतर जिरं घालून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काही खडे मसाले घालणार आहोत। त्यासाठी मी इथे तमालपत्र घेतेय, 1 तमालपत्र घ्यायचं आहे, 4 मिरी आणि 4 लवंगा घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण इथे दालचिनीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे, तर आपण दालचिनी घालून घेऊया। त्याच्यानंतर लवंग आणि मिरीही यामध्ये घालणार आहोत। अप्रतिम अशी भाजी बनते, नक्की आवडेल, जरूर करून बघा। आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे जे खडे मसाले आहेत ते 1 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडंसं हिंग आणि हळद घालून घेणार आहोत। हिंग घालून झालेलं आहे, हळदही घातलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 मिरची, मी हिरवी मिरची तिखट आहे ती 1 मिरची घातलेली आहे। फ्रेश अशी कढीपत्त्याची पानंही घालून घेतलेली आहेत। त्याच्यानंतर आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चिरून यामध्ये घालायच्या आहेत आणि अर्धा चमचा किसलेलं आलंही घालायचं आहे। आता लसूण आणि आलं अशा पद्धतीने घालण्यापेक्षा तुम्ही इन्स्टंट अशी जी जिंजर गार्लिक पेस्ट मिळते तीही घातली तरी काहीच हरकत नाही आहे। आता हे जे सर्व साहित्य आहे ते एखाद मिनिटभर आपण परतणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे 4 मोठे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि जर जास्त मोठे असतील तर 3 कांदे घातले तरीही चालेल। बारीक चिरून यामध्ये ॲड करायचे आहेत। कांदा आपण परतून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून हा कांदा शिजण्यासाठी ठेवणार आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने उकडलेल्या बटाट्याची भाजी बनते, पण ही रसभाजी आमच्या घरी सर्वांना फार आवडते, तुम्हालाही जरूर आवडेल, नक्की करून बघा। आता शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ यावरती घालून घेणार आहोत। एकदा मिक्स करून घेऊयात आणि झाकण घालून साधारण 4 ते 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत। आता इथे झाकण घालून घेतलेलं आहे। तुम्हाला माझ्या कोणत्या कोणत्या रेसिपीज आवडतात आणि तुम्ही ज्या पण रेसिपीज ट्राय करता त्या कशा जमल्यात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता यामध्ये आपण 2 मोठे टोमॅटोज तेही बारीक कट करून यामध्ये घातलेले आहेत। याच्याऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी घातली तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे। आता टोमॅटो कांदा याची छान मऊ शिजेपर्यंत आपण झाकण घालून ठेवणार आहोत। साधारण 5 मिनिटं लागणार आहेत। 5 मिनिटानंतर परत एकदा हलवून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळे मसाले घालायचे आहेत। तर चवीनुसार मी इथे लाल तिखट घालून घेतेय, गरम मसाला घालून घेतेय, त्याच्यानंतर किचन किंग मसाला घातलेला आहे आणि धना पावडरही घातलेली आहे। तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे। थोडंसं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत, साधारण 1 पेला पाणी घातलेलं आहे। सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात। एका साईडला बटाटे उकडलेले सुद्धा आहेत आणि सालं काढून मी मॅशही करून ठेवलेले आहेत। तर 4 मी उकडलेले बटाटे इकडे वापरलेले आहेत, तेही यामध्ये ॲड करूयात। एकदा हलवून घेऊयात आणि ही भाजी अगदी सोपी आहे बनवायला, एक करून बघा आणि केल्यानंतर कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। ॲडजस्ट करण्यासाठी आपण थोडंसं पाणीही यामध्ये ॲड केलेलं आहे। घट्ट पातळ कसं हवंय त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊयात, मीठ घालून झालेलं आहे। आता यावरती आपल्याला कोथिंबीरही घालून घ्यायची आहे। उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आपण कोथिंबीरही घालून घेतलेली आहे। खूप छान सुगंध सुटलाय, अगदी मस्त अशी ही भाजी बनते आणि याला फायनली आपण थोडीशी कसुरी मेथी ही चुरून यावरती घालून घेणार आहोत। त्याने एक वेगळी चव येते भाजीला आणि उकळी आल्यानंतर आपण सर्व करून घेणार आहोत। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, फलक्याबरोबर किंवा पुरीबरोबरही याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तशीच एक छान रेसिपी घेऊन।